कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली। आयुक्त बाबासाहेब मनोरे गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। अंबरनाथमध्ये अज्ञातांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं। ऑफिसमधील कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मुंबईतील वक्फच्या जमिनीवरील उद्योगपतीचं घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं। भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जाणार, संजय राऊतांचा आरोप। बर्फाच्या लादीवर झोपून मारू अशी काहींच्या डोक्यात हवा गेली होती। काही लोक जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते। नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायात नेऊन ठेवायची, हाच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट। संजय राऊतांची शिंदेंवर टीका। धनंजय मुंडेंना माझगाव सत्र न्यायालयाचा झटका। करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा निकाल कायम। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका फेटाळली। सत्याचा विजय, एका मंत्र्याला पराभवाची धूळ चारली। मात्र ज्या दिवशी धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेईन तेव्हाच गप्प बसेन, करुणा मुंडेंचा इशारा। 11 तारखेला लग्नाचे फोटो समोर आणणार असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी, अनेक कार्यक्रमांनाही हजेरी। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी चौकशी अहवालानुसार कारवाई होणार। दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। बुलढाण्यात अपघातग्रस्त कारमध्ये 70 लाखांची रोकड, पोलिसांकडून रक्कम जप्त। संशयित कार चालकांची चौकशी सुरू। पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधील खाणीत हात, पाय आणि मुंडकं कापलेला मृतदेह आढळला। सीताराम ढाले असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव। दिघी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। नागपुरातील मोरभवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार। 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार। चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विकास कामांचा आढावा। पंतप्रधान मोदी आज तामिळनाडूच्या रामेश्वरममधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन करणार। नव्या ब्रिजमध्ये पूल व्हर्टिकल पद्धतीने उघडला जाणार। भोपाळमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या। आत्महत्येपूर्वीचा तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। मृत्यूसाठी पत्नी, सासू सासऱ्यांना जबाबदार धरलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगाराचा रिक्षा चालकावर हल्ला। कारची रिक्षाला धडक, रिक्षा चालकानं जाब विचारला असता कारमधील गुन्हेगारांकडून हल्ल्याचा प्रयत्न। देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा। अयोध्या आणि शिर्डीतील साईनगरीतही विविध कार्यक्रमांचं आयोजन। दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर। वातावरणात मोठा बदल, पुन्हा कोकणातून उष्णतेची लाट सक्रिय। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा एप्रिलमध्येच 33% मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट। वैतरणा आणि भातसामधून राखीव कोट्यातील जलसाठा देण्याची मागणी। इंदापुरात किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी। गाडीच्या नुकसान भरपाईवरून वाद, एका युवकाला किरकोळ दुखापत। मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर कोणताही दिवसकालीन ब्लॉक नाही। गावच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर। 15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार। महाराष्ट्राला अवकाळी आणि गारपिटीनं झोडपलं। रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। जळगाव, बुलढाणा, परभणीसह धुळ्यात नुकसानामुळे शेतकरी हवालदिल। आंबा, ज्वारी, गहू, फळबागा आणि भाजीपाला उद्ध्वस्त। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।